खासगी कंत्राटदाराच्या वाहक चालकांनी बस सेवा बंद केली आहे। प्रतीक्षानगर इथे सकाळी कामावरती जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झालेत। बस वाहक चालक यांना पगार वेळेत न मिळणं, त्यांना कायमस्वरूपी कामावरती घेण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे। तर पगार वेळेत मिळावेत ही सुद्धा प्रमुख मागणी आहे। अनेक मागण्यांसाठी वाहक आणि चालक यांनी हे आंदोलन केलेलं पाहायला मिळतंय आणि हे सगळे खासगी कंत्राटदार आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडनं। जुई, बेस्ट कडून खरं तर सगळे कंत्राटदार ठेवण्यात आलेले आहेत खासगी स्वरूपामध्ये, मात्र आता अचानक त्यांनी हा अशा पद्धतीने केलेला बंद, ज्याचा फटका मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना बसतोय, काय अधिक माहिती? अगदीच प्रज्ञा, बेस्ट प्रशासनाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे आणि त्यामध्ये जे कंत्राटदार कर्मचारी आहेत त्यांचे पगार वेळेवर न मिळणं, त्यांना कामावरती दर्जा न मिळणं, ह्या अनेक तक्रारी त्यांच्या असतात। मात्र आज सकाळी प्रतीक्षानगरचं जे बस डेपो आहे सायनीतलं, तिथून जे कंत्राटदार कर्मचारी आहेत त्यांनी बसच बाहेर काढण्यास नकार दिला आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल आपल्याला सोमवारी कामावर जाण्याच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळतात। आता ही जी ताजी दृश्य आहेत ती प्रतीक्षानगर बस डेपोची आहेत। आपण पाहतोय की बऱ्याच ज्या बसेस आहेत त्या अशाच इथे उभ्या आहेत बस डेपोमध्ये आणि एक उपाय, कारण का इथून बरेचसे नागरिक कामावर जाण्यासाठी बाहेर पडतात, त्यांच्यासाठी उपाय म्हणून जे परमनंट कर्मचारी आहेत त्यांना बोलवण्यात आलं आहे आणि त्यांच्या कर्वे ह्या ज्या संपूर्ण बसेस आहेत त्या बाहेर काढण्यात आल्या आहेत। जर आपण ही संपूर्ण रांग पाहिली प्रज्ञा, तर मग ही सर्व जे कामावर जाणारे प्रवासी आहेत त्यांची आहे आणि काही प्रवासी देखील आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलूया। किती वेळ झाला तुम्ही इथे उभे आहात? नक्की एक तास झालं उभे। कामाला जाण्याची माणसं, एवढी कॉलेजला जाणारी माणसं आहे, काय नाही सांगत पण नाही की बाबा संप झालं, काय नाही, अजून काहीच सांगण्यात नाही आले? नाही, अजूनही कोण सांगत नाही। कुठे जायचंय नेमकं तुम्हाला? दादरला जायचंय, तिथून गोरेगावला जायचंय। मला भोईवाड्याला किती वेळ तुम्ही इथे उभा आहात? तास झालं मला अर्धा तास होऊन गेला। हो, भोईवाड्याला तुम्हाला एक तास किती नक्की काही बसेस सोडतायत का? नक्की कायच परिस्थिती आहे इकडची? काय गाड्या कमी आहेत आता, बस आले रोडवर नसतात तर जास्त बसचा भरपूर प्रॉब्लेम झाला 4-5 महिन्यात। तसं अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा, अर्धा तास एक तास इथे नागरिक उभे आहेत। कॉलेजला जाणारे मुलं आहेत, शाळेत जाणारी सगळी मुलं आहेत, असे सगळेजण इथे बाहेर उभे आहेत आणि खूप कमी प्रमाणामध्ये इथे बसेस सोडल्या जात आहेत आणि आपण पाहतोय की नागरिक देखील बसमध्ये चढण्यासाठी गर्दी करत आहेत, कारण का खूप कमी फ्रिक्वेन्सीमध्ये इथे बसेस सोडल्या जात आहेत। जे ह्यांचे परमनंट कर्मचारी आहेत त्यांना बोलवण्यात आलं आहे आणि त्यांच्या मार्फत ह्या सर्व बसेस सोडल्या जात आहेत। मात्र जे कंत्राटदार कर्मचारी आहेत ते अजूनही त्यांच्या संपावर ठाम आहेत। इकडचे जे प्रवासी आहेत ते देखील गोंधळले आहेत, कारण का त्यांना माहीत नाही की नेमकं काय झालंय। आतून त्यांना काहीच सांगण्यात येत नाही की संप आहे आणि त्यामुळे कामावर जाण्यासाठी जे नागरिक बाहेर पडलेले आहेत या परिसरामध्ये त्यांची चांगलीच तारांबळ आपल्याला सकाळीच उडताना पाहायला मिळाली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर यावरती आता बेस्ट प्रशासन काहीतरी तोडगा काढेल एवढं निश्चित।